नमस्कार मंडळी. तर चला आज मी तुमच्याबरोबर ना एक मस्त अशी मोड आलेल्या हरभऱ्यांची मसाला भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर हे हरभरे ना मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि पुन्हा एक दिवस त्यांना ना मोड येण्यासाठी ठेवले. आता मोड का आणायचे हरभऱ्याला, तर ते पचायला जरा हलके होतात आणि आपलं पचनसुद्धा सुधारतं आणि त्यामधले जे खनिज किंवा प्रथिनं असतात ना त्यांचं प्रमाण थोडंसं वाढतं, म्हणजे ते थोडीशी हेल्दी साईडकडे जातात. तर कुकरमध्येच मी बनवणार आहे. तर पहिल्यांदा 1-1.5 चमचा तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरं घालायचं आणि 2 तेजपत्ता घातलेले आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर कांद्याचं प्रमाण थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे. तर कांदा ना आपल्याला हलकासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये लसूण घालायचा आहे. तर लसूण जो आहे ना तो मी ठेचून घेतलेला आहे. एक 10-12 लसणाच्या पाकळ्यांना जराशा ठेचून घ्यायच्या, त्यामुळे काय होतं लसणाचा सुद्धा स्वाद जरा वाढतो. आता हे दोन्ही गोष्टी आपल्याला 1-2-3 मिनटं चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात, हलकासा याचा रंग बदलेपर्यंत. तर हे बघा दोन्ही गोष्टी चांगल्या परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये ना बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता, जेणेकरून टोमॅटो जरा लवकर शिजेल. भाजीत टोमॅटो जर तुम्हाला आवडत असेल ना, तर टोमॅटोचं प्रमाण पण थोडंसं जास्त ठेवा, त्यामुळे भाजीची ग्रेव्हीसुद्धा चांगली बनते. आणि आता यामध्ये काही ठराविक आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत. तर साठवणीतला मसाला 1 चमचा घातलेला आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि पाव चमचा मी हळद घातलेली आहे यामध्ये. हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घालू शकता. तर काही मसाले खूप तिखट असतात, काही जरा तिखटाला कमी असतात, तर ते तुमच्या घरात जसे असतील त्याप्रमाणे तुम्ही ते घाला. आता यामध्ये थोडंसं पाणी घातलं, जेणेकरून हे मसाल्यांना चांगले शिजतील आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले जरासे परतून घ्यायचे आहेत. इथे गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे, जेणेकरून जरा पटकन त्याला तेल सुटेल. आणि आता तेल सुटायला लागलं की यामध्ये घालायचे आहेत मोड आलेले हरभरे आणि हरभरे घातल्यानंतर हे पुन्हा चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे चांगलं मी आता एकजीव करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. आता ही भाजी मी जास्त काही अशी पातळ करणार नाही, त्यामुळे मी पाणी थोडंच घालणार आहे. तुम्हाला जर चांगली पातळ भाजी पाहिजे असेल ना, त्यात पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा. त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि पाणी गरम करून घातलं ना तर सगळ्यात चांगलं, जेणेकरून जरा भाजीला तर्रीसुद्धा चांगली येते गरम पाण्याने. तर हे सगळं आता बघा छान मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे मी आणि चवीप्रमाणे आता इथे मीठ घालते आहे. तर हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग कुकरचं झाकण लावून ह्याच्या एक 4-5 शिट्ट्या मी होऊ देणार आहे. हरभरा थोडासा शिजायला वेळ लागतो ना, त्यामुळे कुकरमध्येच मी शिजवून घेते आणि एक 4-5 शिट्ट्या होऊ देणार आहे याच्या. आता वजन कमी करायचं असेल ना, तर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. हरभरे किंवा मोड आलेले बाकीचे कडधान्य तुम्ही अगदी सकाळच्या जेवणामध्ये घेऊच शकता आणि घेतलेच पाहिजेत. तर हे बघा छान अशा 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. भाजीचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर यामध्ये मी आधीच कोथिंबीर घातलेली होती, त्यामुळे वरून मी अगदी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. तर चला, तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली का मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील मला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.